काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख 6 पक्षांची लढत होणार आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप पाहिलेत। पहाटेचा शपथविधी, सगळ्यात कमी काळ काम केलेले मुख्यमंत्री, पक्ष फोडाफोडी आणि 2.5 वर्षात स्थापन झालेलं महायुतीचं सरकार। उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि महाविकास आघाडी सरकार तयार केलं गेलं। एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली आणि शिवसेनेचा एक गट आणि भाजप असं हे युतीचं सरकार स्थापन झालंय। आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतली। पाठोपाठच अजित पवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वेगळे झाले। अजित पवार युती सरकारमध्ये आले आणि युतीची महायुती बनली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्रिपल इंजिन सरकार आता धावायला लागलं। महायुती सरकारवर फोडाफोडीच्या राजकारणाचे, निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या नावाचे, पैसे वाटपाचे सुद्धा आरोप झाले। पक्षांतर्गत धुसफूस, नाराजी नाट्य अशा वेगवेगळ्या गोष्टींना आणि आरोप प्रत्यारोपांना उत्तर देत महायुती ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता मैदानात उतरली आहे। महायुतीसाठी ही निवडणूक किती आव्हानात्मक ठरणार आहे? हा पक्ष खरंच आपली खुर्ची राखू शकेल का? महायुतीमध्ये अजित पवारांना सामील केल्यामुळे महायुतीला लोकसभेसारखा पुन्हा फटका बसेल का? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। लोकसभेतील निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला बसलेल्या फटक्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्ताविरोधी लहरींचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर भाजप जिंकून आलेली असली तरी सुद्धा मतांचा टक्का बघितला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण जर बघितलं तर सत्ताविरोधी लहरींचा परिणाम दिसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, असं राजकीय विश्लेषक म्हणतायत। त्यामुळे सुद्धा ही निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते असा सुद्धा अंदाज व्यक्त होतोय। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षात विविध घडामोडी घडल्या आहेत। महायुतीपुढे असलेल्या महत्त्वाच्या आव्हानात जागा वाटपाचा मुद्दा, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसलेला फटका, शिंदेंचा वाढलेला स्ट्राईक रेट, अजित पवारांच्या गटातील लोकांची घरवापसी आणि त्यामुळे होणारा परिणाम, या सगळ्यांचाच जागा वाटपावरती परिणाम होणार आहे। आणि त्यासोबतच 3 पक्ष असल्यामुळे जागांची तारंबळ उडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यावरनं निवडणुकीमध्ये बंडखोरीचा मुद्दा सुद्धा उपस्थित होऊ शकतो। महायुतीच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांना त्याची काळजी आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून वेगळं होणं आणि अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणं ही बाब त्या पक्षाच्या निष्ठावंतांना आवडली नसल्याचं सुद्धा अनेक ठिकाणी दिसून आलंय। त्यामुळे महायुतीकडनं आपली प्रतिमा सुधारण्यासाठी विकासाभिमुख कामं करत असल्याचं दाखवण्यासह महाविकास आघाडी सुद्धा विकास विरोधी असल्याचं नरेटिव्ह तयार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, असंही विश्लेषकांचं म्हणणं आहे। आरक्षणावरनं राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या। मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर हे सगळेच मुद्दे गाजले। मराठा समाजाला ओबीसीतनं सरसकट आरक्षण देण्याचा मुद्दा गाजला, तर दुसरीकडे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीवर सुद्धा चांगलंच राजकारण तापलंय। दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकसभेमध्ये घडलं ते विधानसभेमध्ये घडेलच असं सुद्धा नाहीये। लोकसभेमध्ये भाजपची ओबीसी मतं फुटून त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला, पण विधानसभेतील चित्र मात्र वेगळं आहे। अनेक लहान मोठे पक्ष उभे ठाकलेत आणि कोणत्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे मतांचं विभाजन होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे हा मतप्रवाह वळवण्याचा प्रयत्न महायुती नक्कीच करणार आहे। लोकसभेमध्ये ज्या प्रकारे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं रोष दिसलाय, तसंच आता आदिवासी आणि धनगर आरक्षणावरनं सुद्धा दिसून येत आहे। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आदिवासी समाजातनं प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मोठा मुद्दा असणार आहे आणि तो त्या पद्धतीनं हाताळणं हे सगळ्याच पक्षांसाठी जिकरीचं असेल। त्यामुळे या वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठीची सुद्धा कसरत आता सगळ्याच पक्षांना करावी लागणार आहे असं दिसून येत आहे। निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडनं घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता। योजनांसह अनेक निर्णय सुद्धा सरकारनं घेतले। मग ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेपासून मुंबईतील 5 टोल नाक्यावरती हलक्या मोटर वाहनांच्या टोल माफीपर्यंत असे अनेक निर्णय सरकारनं घेतले। लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळत असल्यानं त्याचा परिणाम काहीसा दिसून येतोय। आणि दुसरी बाब म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या तरी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालाय, पण ह्याचा मोठा आर्थिक बोजा सरकारच्या तिजोरीवरती पडताना दिसतोय। जरी घोषणांचा पाऊस पडलेला असला तरी सुद्धा ह्या सगळ्या
तशाला तशाच लागू करण्याची शक्यता मात्र कमी आहे. समजा महायुती पुन्हा सत्तेत आली तरी सुद्धा ह्या योजना कितपत लागू होतात आणि जनतेला केलेल्या घोषणांपैकी किती घोषणा लक्षात राहतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जाहीर करताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विविध योजना निर्णय यात मोठा खर्च सरकारकडनं करण्यात आलाय. त्याचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवरती पडलाय. त्यामुळे आर्थिक स्थिती पाहता केलेल्या घोषणांची पूर्तता होईलच असं नाही. शिवसेनेच्या फुटीबद्दल लोकांना अंदाज होताच, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबद्दल मात्र लोकांना खात्री नव्हती. पण पवारांनी बाहेर पडत युतीशी गाठ बांधली. पण पक्षातील अंतर्गत रुसवे फुगवे हे अनेक वेळा दिसूनच येतात. हवा कुठलीही असली तरीही निवडून येणाऱ्या लोकांची संख्या ही अजित पवारांकडे जास्तच आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत आलेले अनेक प्रभावी चेहरे विधानसभेसाठी प्रभावी दिसतील अशी अपेक्षा होती. पण त्यातली बरीच लोक परत फिरतायत. त्यामुळे त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरेल. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आलेल्या अपयशाचं खापर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विवेक साप्ताहिकातनं फोडण्यात आलेलं होतं. त्याआधी ऑर्गनायझर ह्या संघाच्या मुखपत्रानं सुद्धा अजित पवारांना सोबत घेतल्यावरनं टीका केलेली होती. तज्ज्ञांच्या मते महायुतीबाबत जमेची बाजू म्हणजे गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उभारलेली प्रतिमा. दुसरं म्हणजे ठाकरे आणि शिवसेना हे एकच समीकरण मानलं जायचं. पण ते खेचून आणत शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना सुद्धा आपल्याकडे काही प्रमाणात खेचण्यात शिंदे यशस्वी ठरलेत आणि त्याचा फायदा महायुतीला मिळणारच. त्यानंतर विविध सरकारी योजनांचा फायदा सुद्धा होऊ शकतो असाही अंदाज आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये सत्तेसाठी जे राजकारण करण्यात आलंय, भाजपवरती वारंवार लागलेले आरोप, 50 खोक्यांवरनं माजलेला गोंधळ, या सगळ्यांबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी सुद्धा दिसून येते असं सुद्धा तज्ज्ञ म्हणतात. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर भाजपच्या पारंपरिक मतदारांनी सुद्धा दिलेली प्रतिक्रिया, तसंच आरक्षणावरनं मराठा समाजाचा सरकारवरचा रोष, विशेषतः भाजपवरचा रोष, या सगळ्याच गोष्टींचा फटका हा महायुतीला बसू शकतो. ह्याला महायुती कसं सामोरं जाते आणि आपली सत्ता कायम करण्यासाठी यशस्वी ठरते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल.